गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात US मार्केटबद्दल. तर US मार्केटचे जे फ्युचर्स आहेत तर ते डाऊन आहेत आणि आपले जे ADRs आहेत मेजर ICICI बँक, HDFC बँक आणि इन्फोसिस तीनही ADR तिथे डाऊन आहेत. आता तिथे कारण आहे ते म्हणजे एनव्हिडियाचं. एनव्हिडियामध्ये जी काही रॅली आली होती तर ते आता थोडंसं कूल डाऊन होतं आहे आणि त्यामुळे तिथलं मार्केट थोडं स्ट्रगल करतं आहे, विच इज ओके. आता जर आपण एशियन मार्केट पाहिले तर मोस्ट ऑफ द एशियन मार्केट्स हे डाऊन आहेत, परंतु चायनीज आणि हाँगकाँग मार्केट जे आहे तर ते हायर आहे. त्याचं कारण असं आहे की चायनामध्ये काही डेटा येणार आहे आणि त्याचं ॲझम्पशन असं म्हटलं जातं आहे की तो डेटा मोस्टली पॉझिटिव्ह असणार आहे आणि त्यामुळे तिथे मार्केट हायर आहे. आता पाहूयात इंडियन मार्केटकडे. मित्रांनो, इंडियन मार्केट हे ग्लोबल क्यूजला सध्या फॉलो करत नाही असं दिसतंय, कारण गिफ्ट निफ्टी आज इंडिकेट करत आहे की मोर दॅन 100 पॉईंट्स आज मार्केट गॅपअप ओपन होणार आहे. आता याच्या मागचे काही कारणं आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे लॉंग वीकेंड होता, त्यामुळे जे काही गुरुवारचं लास्ट ट्रेडिंग सेशन्स होतं तर त्याच्यामध्ये लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलं होतं आणि त्यामुळे मार्केट थोडंसं कन्सॉलिडेट करत होतं. परंतु आपण जर पाहिलं तर फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन दोघेही बायर्स होते आणि त्यांनी मोर दॅन 7,000 करोडचं एकाच दिवसामध्ये बाईंग केलेलं आहे. तर मग तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं मार्केट आज गॅपअप ओपन होतं आहे. त्यामुळे कारण जर आपण पाहिलं तर फेब्रुवारी आणि जानेवारी हे 2 महिन्यां मिळून FISने 50,000 करोडचं सेलिंग केलं होतं, परंतु त्यांनी 2च दिवसामध्ये 10,000 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे ही फार मोठी अमाऊंट आहे तसं पाहिलं तर, आणि त्यामुळे मार्केटला कुठेतरी चांगला सपोर्ट मिळताना दिसतोय. आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे जे 100 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन होतं आहे तर हे सस्टेन होईल का? तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच जे काही निफ्टीमध्ये बँक्स आहेत तर त्यांनी सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. जर बँकने सपोर्ट केलं तर बँक निफ्टी आणि निफ्टी दोघेही फार चांगलं परफॉर्मन्स देऊ शकतात आणि त्यामध्ये सलग 2 दिवस फॉरेन इन्स्टिट्यूशननं बाईंग केलेलं आहे. तर आजचा असेल 3रा दिवस. तर आज पाहणं जास्त गरजेचं आहे ते सेल करतात की बाय करतात. आता जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर पाहायचं झालं तर 22,400ला सगळ्यात जास्त पुट रायटिंग झालेलं आहे आणि ऑब्व्हियसली वरती 23,000ला. तर मग 22,400चा जो सपोर्ट आहे तो स्ट्रॉंग होताना दिसतोय, कारण आज मार्केट पुन्हा 100 पॉईंट गॅपअप ओपन होत आहे. मे बी स्पॉटमध्ये असेल साधारण 22,550 ते 600च्या आसपास मार्केट ओपन होईल. त्यामुळे 22,400चा जो सपोर्ट आहे तर तो जास्ती स्ट्रॉंग होताना दिसतोय, तिथे ओपन इंटरेस्ट वाढताना दिसतोय. त्यामुळे मे बी होऊ शकतं की मार्केट थोडंसं प्रॉफिट बुकिंगसाठी खाली येईल, कारण 100 पॉईंट गॅपअप ओपन होतं आहे आणि त्यानंतर मार्केट शूटअप करेल. पण त्यामध्ये FISचा रोल फार महत्त्वाचा आहे. जर आज FISने बाईंग केलं तर मग मार्केट चांगल्यापैकी शूटअप करेल आणि 23,000कडे वाटचाल करेल, हे लक्षात असू द्या. कारण आता ह्या महिन्यामध्ये 13च ट्रेडिंग सेशन्स आपल्या हातामध्ये आहेत, त्यामुळे दिवस कमी आहेत, हे लक्षात घ्या. आणि इलेक्शन कमिशनचा जो गोंधळ चालू आहे, त्याचे जे चीफ आहेत तर त्यांनी रिझाईन केलेलं आहे. तर मग आता तिथे पुन्हा नवीन लोकांना अपॉइंट करणं आणि त्यानंतर मग ते डेट्स वगैरे अनाऊन्स करणं, तर यामध्ये काय होणार आहे, इलेक्शनच्या ज्या डेट्स अनाऊन्स होतील त्यामध्ये आणि ॲक्च्युअल इलेक्शनमध्ये जो बफर झोन पाहिजे तर तो कमी राहणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जी आहे तर ती त्या दरम्यान खूप जास्त असणार आहे. म्हणजेच कमी दिवसांमध्ये जास्त व्होलॅटिलिटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघूयात आज काय होतं आहे. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजचा दिवस हा गॅपअप सस्टेन होऊन मार्केट पॉझिटिव्ह जर क्लोज झालं तर मार्केटचा जो बॉक्स आहे तर तो अपसाईडला फॉरवर्ड होईल. म्हणजेच 22,500 ते 23,000 या दरम्यान मार्केट राहील आणि मग त्या दरम्यान मार्केट चांगले चांगले मूव्ज देण्याचा प्रयत्न करेल. परंतु जर आज मार्केट पुन्हा डाऊन येऊन खाली येऊन जर 22,500च्या खाली बंद झालं तर मग मात्र मार्केट पुन्हा खालच्याच एरियामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. वरती जाण्यासाठी बायर्स तेवढे इंटरेस्टेड नाही आहेत, हे त्याच्यामागचं कारण सिद्ध होईल. बघूयात काय होते ते आज. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्याकडे जर डीमॅट अकाउंट अजूनही तुम्ही ओपन केलेलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्सची लिंक आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आमच्यासोबत नक्कीच जोडले जाऊ शकता. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.